अमोल पाटील सर आलेत आणि ते स्वीकारत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठे बंधू आहेत आणि हा सर्व जर तुम्ही पाहिलं तर एकाच फ्रेम मध्ये दोन बंधू आणि मॅन ऑफ द मॅचचा चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. थँक्यू. अजय पाटील सरांसोबत आपण दोन शब्द बोलणार आहोत. अगदी जर पाहिलं तर सर या वर्षीचा हंगाम भरपूर चांगला राहिला. या वर्षीचा हंगामामध्ये भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला. तर परफॉर्मन्स विषयी तुमच्या टीमविषयी आणि या स्पर्धेविषयी थोडंसं सांगायचं आहे. स्पर्धा तर खूप चांगले. हे ह्या ग्राउंडवर खेळण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं. ते आमच्या राजूदादा, संदीपदादा, प्रदीपदादा यांनी करून दाखवलेलं आहे. ह्या ग्राउंड म्हणजे खरंच क्रिकेटची परभणी आहे हे ग्राउंड. तर आम्ही भाग्यवान समजतो की आम्ही ह्या ग्राउंडवर आता खेळतो आहे आणि नियोजन तर खूप चांगलं आहे. हे ग्राउंड देऊन तर सागरदादाने आम्हाला आनंदच केला आहे. थँक्यू. परंतु अजून एक महत्त्वाचा प्रश्न असेल, ग्राउंडमध्ये खेळत असताना तुम्हाला या स्पर्धेमध्ये कोणती कमतरता वाटते का? ते नेक्स्ट इयर टुर्नामेंटमध्ये ते सुधारतील आयोजक कमिटी? नाही, चांगली टुर्नामेंट आहे हे ग्राउंड. खरंच ते म्हणजे मी पहिलेच बोललो ना की हे ग्राउंड सहजासहजी भेटत नाही आहे आणि आपल्याला ग्राउंडचं पण ह्या रेट माहीत आहे. हे ग्राउंड एवढं म्हणजे महागच आहे बाकी ग्राउंडपेक्षा. हे त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे हेच मोठं आम्हाला म्हणजे स्पर्धेसाठी खूप चांगलं आहे. कारण का हे सहजासहजी ग्राउंड भेटत नाही आणि ह्या ग्राउंडवर खेळण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. तुम्ही जर बघितलं तर म्हणजे ज्यावेळी चिठ्ठ्या पडतात की कुणाला खेळायचं आहे त्यावेळी हे ग्राउंड असेल तर 22च्या 22, 24च्या 24 टीमा इन होत असतात. तर आम्ही त्या चिठ्ठीमध्ये आलो आणि हे आम्हाला टुर्नामेंट खेळण्याचं भाग्य भेटलं ते चांगलं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो घेऊन जाईल तुम्हाला दुसऱ्या मॅचकडे. तोपर्यंत आवाजामध्ये करूयात परिवर्तन. मी घेऊन जाईल याच नगरीचा आणि अगदी जर तुम्ही पाहिलं तर पाटण तालुक्याचा एक गोड आवाज तेजस्वी कदम सरांकडे. थँक्यू. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. चोपडाई व बल्लारी चषक 2026 आणि तेजस्वी कदम सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तर सुरुवात चांगली झाली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर पहिलं षटक आपण जे पाहतोय सूरज झाडेच्या माध्यमातून हाताळण्यात आलं आणि सुरुवात पहिल्या षटकाच्या पहिल्या 16 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. चांगली गोलंदाजी थोडीशी मागणी राहिली परंतु शेवटचा चेंडू खूप महत्त्वपूर्ण होता आणि त्या महत्त्वाच्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाली आणि धावसंख्या एक षटक समाप्तीनंतर 16च्या घरामध्ये. आता नवीन बॅटर येताना पाहायला मिळेल मालेवाड या संघासाठी. मालेवाड हा संघ गोलंदाजी करतोय. लक्ष्मण जांभूर हा संघ पाहायला गेला तर बॅटिंग करत असताना महत्वपूर्ण मॅच. सध्याच्या स्थितीला दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय दर्शन. वॉटर बॉल काय पाहिलं म्हणते. चेंडूला फक्त दिशा दाखवली, पूर्णपणे खोदून काढला हा चेंडू.
चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळण्यात आला. सुरुवात गोलंदाजाने चांगली केली. अशा पद्धतीची गोलंदाज जर गोलंदाजी करतो तर येणाऱ्या काळामध्ये फलंदाजाला थांबवण्यात यशस्वी होईल. एक धाव येताना पाहिलं मी ते सध्याच्या घडीला सध्या धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. आणि त्यानंतर यावेळेस पहा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात येते. चांगला टप्पा शोधलाय आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं गेलं तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अनिकेत झाडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत धावसंख्या पोहोचवली जाते. 17-22 मिस टाइम झाले. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटला जातो. यावेळेस पहा चुकी झाले तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट स्वतःच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 19च्या घरामध्ये. 3 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये शेवट आता कशा पद्धतीने होईल या षटकाचा हे पाहणं महत्वाचं आहे. काय ड्रॉप झाले यावेळेस मात्र यष्टीरक्षक स्वतः कुठेतरी थोडी चुक लांब होता चेंडू. जर लॉंग लेग थोडंसं पाहिलं तर लेग स्लिप असती तर चेंडूला रोखण्यात यश आलं असतं. परंतु जर तर हा विषय बाजूला राहिला पाहिलं गेलं तर जे घडतंय ते महत्त्वाचं आहे. कारण की आता मात्र एक धाव आले धावफलकावरती 20 या आकड्यावरती. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. दुसरीचा प्रयत्न जर होतोय तर बॅकअप आहे. बॅकअप होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि आता मात्र एका सिंगलने धावसंख्येचं काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करता धावसंख्येला जोडली जाते एका धावेने. 21 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एक षटक झाले. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू आणि शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण ही मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु फक्त बनेल प्रेक्षक. आहे तो चौकार दणदणीत खणखणीत हा चौकार. चांगले बॅटिंग राहिले सूरज आणि पाहायला गेलं तर संजय जबाब बाद झाला आणि काशीनाथ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर धावसंख्या 25 या आकड्यावरती. हे 3 खेळाडू खूप महत्वपूर्ण होते. पॉवर प्ले संजय पाटीलने गाजवला. दुसऱ्या षटकामध्ये सूरज आणि पाहिलं तर काशीनाथ पाटीलची चांगली पार्टनरशिप. सूरज ने एकेरी दुहेरी धावांनी धावसंख्येला पाहायला गेलं तर पुढे घेऊन जाण्याचं काम केलं आणि एक मोठा फटका घेऊन काशीनाथ पाटील या खेळाडूने आपल्या संघाची धावसंख्येला एक स्टेबिलिटी दिली. पूर्णपणे पाहायला गेलं तर ठेवण्यात आलं स्टेबल. आणि आता मात्र धावसंख्या 2 षटकांचा शेवट 25 या आकड्यावरती. 12.50च्या करंट रन रेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा आता मात्र महत्वाचा आणि निर्णायक षटक घेऊन येताना पाहायला मिळेल गोलंदाज सिद्धार्थ. आता मात्र शेवटचा गोलंदाज शेवटचं षटक आणि पहिला चेंडू. सध्याच्या घडीला पहा चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो. चांगली दिशा पकडली जाते. अचूक टप्पा शोधलं की चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी जेव्हा होते तेव्हा मात्र चांगला खेळ आपण पाहतो. आता मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते. निष्ठाम होताना पाहायला मिळते की काय बहु चेंडूच्या खाली झेल पकडला. कोणती चुकी होणार नाही. दोन चेंडूंचा खेळ झाला. शेवटचे 4 चेंडू बाकी असतील आणि सध्याच्या घडीला पहा धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळते. संपूर्णपणे पहा ही धावसंख्या जेव्हा आपण पाहतोय सध्याच्या घडीला आता नवीन फलंदाज ट्रॅकिंग एंडला येताना पाहायला मिळेल. जो खेळाडू करण किती रन 4 चेंडूवरती बनवेल हे महत्वाचं आहे. 4 मध्ये 10 बनवलं तर 36 होतील. 15 बनवलं तर 41. कशा पद्धतीने धाबा बनवताना पाहायला मिळेल. गोलंदाज 4 मध्ये 4 देतो तर
30 होताना पाहायला मिळतील. कधीही काही होऊ शकतं. यावेळेस पहा वाईट +1 या 2 धाबा अतिरिक्त स्वरूपात पंच आमच्याकडे ते निर्णय पोहोचवतात आणि तोपर्यंत धावसंख्याचं समीकरण सध्याच्या घडीला 28 या आकड्यामध्ये 28 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा यावेळेस गेला आडव्या बॅटने फटका खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एकच सिंगल येते. 29 या आकड्यावरती धावसंख्या. 2 चेंडूचा खेळ बाकी. जेव्हा मात्र पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी असेल तिथे मात्र एक अगोदरचा चेंडू वाईट +1 होता. इथे मात्र हे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. 29 या आकड्यावरती ही धावसंख्या आपल्याला पाहिलं मी इथे करणवरती आणि पाहिलं गेलं तर काशीनाथ हे 2 महत्वाचे खेळाडू. ऑफसाईडला चांगला स्ट्रोक खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणताही पाहायला मिळणार नाही. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार. येतोय चौकार. दणदणीत खणखणीत येतोय रचनात्मक स्ट्रोक. कलात्मक फटका देऊन जाईल. 440 वोल्टचा झटका आहे. पुन्हा एकदा एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धाब्यामध्ये पैकी घेईपर्यंत 2-3 धाबा येत आहेत. 2+1 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन विकेट सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाकडे चेंडू हातामध्ये येईल तोपर्यंत चेंडू निघून जाते. यावेळेस टिकलं स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या 38 धाबा आणि 39 धाबांचं लक्ष असेल. 39 रन्स टू विन रिमेनिंग 18 बॉल्स. 18 चेंडू आणि 39 धाबा. शिवराजी स्पोर्ट्स कोथोली आणि नवलाई भराडे आई विठलाई स्पोर्ट्स रेठरे. चला दोन्ही करंदा टॉस साठी या. संदीप दळवी यांचे शुभ हस्ते करण्यात येईल टॉस. चला स्पीडअप करायचं आहे. नवीन बाटर येताना पाहिलं होतं सलामीची जोडी. 18 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी आपण सध्याच्या घडीला पाहतो. गणेश आणि सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन आणि सूरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला गणेश पाहायला मिळतोय. गणेशची गोलंदाजी या मॅच मध्ये महत्वाची आहे. जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर 7 ते 8 धावांपर्यंत थांबवलं जातंय. तर 12 बॉल 31चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 18-39 आता सध्याच्या घडीला 13.00चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र कशा पद्धतीने आपण पाहणार आहोत हे मॅच.
आलबा बाटणे फटका घ्या चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाहीये आणि तोपर्यंत चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी येतोय चौकार. आता पुन्हा एकदा गोलंदाज आडव्या बॅटने फटका घ्या चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र विकेट मिळताना पाहायला मिळते. महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस बाद होताना पाहायला मिळते. येस विकेट येताना पाहायला मिळते. यावेळी चांगली गोलंदाजी यावेळेस चांगला टप्पा पाहायला मिळतोय. चांगली दिशा पकडली आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर थांबवलं गेले. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी होणं महत्वाचं. 18-39 समीकरण पाहायला गेलं तर यावेळेस 4 या आकड्यावरती धावसंख्या 15-35. यावेळेस पहा काय वेगवान गतीने यष्टीरक्षण पाहायला मिळालं. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. काय वेगवान गतीने 0.001 स्पीडने यावेळेस विकेट पाहायला मिळाली. यष्टीरक्षक संजयच्या माध्यमातून बैल्स रिमूव्ह करताना पाहायला मिळाला आपल्याला. विकेटच्या मागे संजय आणि आपल्या संघाला संजीवनी दिली की काय, कारण की हा महत्वाचा खेळाडू होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर जास्तीत जास्त विकेट येणं गरजेचे आहेत आणि त्या विकेट जेव्हा येतात तेव्हा मात्र प्रेशर अडथळा अडचण निर्माण होताना पाहायला मिळते. आणि तीच अडचण आता अडथळा निर्माण केलाय पाहायला गेलं तर संजय आणि गोलंदाजाने आपल्या संपूर्ण संघाने मॅच दरम्यान. नवीन बॅटर वैभव झाडे नवीन बॅटर येताना पाहायला मिळतोय. यावेळेस पहा एक सिंगल येताना पाहायला मिळते. बॅट कट आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल स्कोर बोर्ड पुढे सरकते. 5 आकड्यावरती धावसंख्या 4 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 2 चेंडू ज्या वेगवान गतीने गोलंदाज चेंडू हाताळतोय. बॅटन बॅट कट पुन्हा एकदा एक धाव फलकावरती षटक समाप्तीचा इशारा. येस आता मात्र पहा दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज करण. चांगली गोलंदाजी यावेळेस करणं महत्वाचं आहे, कारण की येस डेलिब्रेट आहे. यावेळेस पहा झेल पकडताना पाहायला मिळते नितीन. करण गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू डेलिब्रेट होता, डॉट होता. त्यानंतर पाहायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाली. आता मात्र तिसरा चेंडू
आणि कशा पद्धतीने फलंदाज फेस करतो नवीन खेळाडू खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळेल. आणि नवीन खेळाडू जेव्हा खेळपट्टीवरती येतो आणि विकेट पडले असते तेव्हा मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास उंच पाहायला मिळतो. एक वेगळ्या उंचीवरती जाताना पाहायला मिळतो आणि त्याचनुसार तो आत्मविश्वासाने गोलंदाजी करतो. परंतु फलंदाजाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. संघासाठी आपल्याला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त काही करता आलेलं नाही. कारण की 7 धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये जिथून वेगवान गतीने धावा बनवायच्या होत्या तिथे मात्र 2 चेंडू होते. कोणतीही धाव नाही, विकेट आली. आणि आता मात्र पहा कुठेतरी वाईट बॉल आहे. वाईट +1 या 2 धावा आहेत. येस, वाईट +1. यावेळेस पहा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडलाय. पुन्हा एकदा विकेट. विकेट वरती विकेट येताना पाहायला मिळत आहेत. एकदा पाहिलं गेलं तर एकदम क्वांटिटी मध्ये विकेट पडतात आणि अशा पद्धतीने जर विकेट पडल्या तर लिमिटेड फॉर्मॅट आहे. 3 षटकांचा सामना आणि त्या 3 षटकांच्या सामन्यामध्ये जर जास्तीत जास्त विकेट पडतात येणारा खेळाडू डॉट खातो. पाहिलं गेलं तर येणाऱ्या काळामध्ये खूप बेकार अडथळा निर्माण होताना पाहायला मिळेल. अतिशय वेगवान गतीने नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल अर्णव दळवी. करंजी गोलंदाजी आता करताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली 8 धावा. खेळाडूला संधी दिली आणि 10 ते 12 वर्षांचा खेळाडू आहे आणि गोलंदाजी करत असताना पाहिलं गेलं तर गोलंदाज पुन्हा एकदा लक्षांच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू. आडवी गाठणे पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस एक सिंगल येताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल आणि पुन्हा एकदा अर्नो स्ट्रायकिंग एंडला 100च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. फुलटॉस बॉल त्याला फक्त दिशा दाखवण्याचं काम आणि स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळाला. आता शेवटचा बॉल आणि वैयक्तिक दुसरा खेळताना पाहायला मिळेल. यावेळेस फक्त चेंडूवर दिशा दाखवले. डॉट बॉल आलाय. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न मात्र झालेला नाही. शेवटच्या षटकामध्ये आता पाहायला गेलं तर धावसंख्या 11 झाली आणि आता मात्र येणाऱ्या काळामध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 28 धावा, 28 धावा 6 चेंडू आणि त्यानंतर मात्र कोणता गोलंदाज येईल. फलंदाजाला आता मात्र पाहायला गेलं तर 5 षटकार ठोकावे लागतील. 4 षटकार आणि 1 चौकार जरी ठोकलं तरी विजेता होताना पाहायला मिळेल. परंतु ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर अर्जुन आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी. गोलंदाजावरती विश्वास ठेवलाय अर्जुनवरती. धावा जास्त आहेत परंतु क्रिकेटमध्ये कधीही धावा बदलू शकतात. पलटी मॅच होऊ शकते. आणि आता मात्र पहिला बॉल चांगला टप्पा शोधला जातो. चांगली दिशा पकडली. यावेळेस पहा फुल टॉस बॉल. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न होता परंतु 1 बाउन्स येतो चौकार. धावसंख्या 15. येणाऱ्या काळामध्ये 24 धावांची आवश्यकता. येणारे 4 चेंडू. आता मात्र 4 षटकार ठोकावे लागतील. हे समीकरण आहे. 4 चेंडूंवरती 4 षटकार नाहीतर ही मॅच बॅटिंग करणारा संघ पराभूत होताना पाहायला मिळेल. यावेळेस वाईट बॉल येतोय. 4 चेंडू आणि 23 धावा. यावेळेस स्ट्रेट फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय. चेंडू निघून जातोय. षटकार. अजून देखील सामन्यामध्ये ट्विस्ट बाकी आहे का? 17 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी देखील आहे. यावेळेस मात्र काय घडेल?
3 चेंडूवरती 3 षटकार जर येत आहे तर आपल्या संघाला विजय मिळवून देईल. फुल टॉस बॉल यावेळेस पहा फुल टॉस बॉल चुकी झाले. 12 आता मात्र 11 धावेची आवश्यकता. 2 षटकार आले तर 12 येतील आणि आता मात्र जर 2 षटकार येत आहेत तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. बॅटर कुठेतरी विचार करत असेल 2 चेंडू 2 जर षटकार येत आहेत तर आपण जिंकेल. आणि पहिला चेंडू जर अर्जुनच्या गोलंदाजीचा डॉट जर आला नसता आणि तिथे कुठेतरी चौकार एखादा आला असता तर इथे मात्र मॅच क्लोज झाली असती. 2 बॉल 7 2 बॉल 8 पर्यंत काहीतरी समीकरण पाहायला मिळालं असतं. फक्त 2 बॉल 11 नवीन आता माझं कानमंत्र देण्यात आलंय. कानमंत्राचा उपयोग किती होईल, कितीचा खेळ किती काय घडेल हे सांगता येत नाही. 2 बॉल 11चं समीकरण आणि पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. यावेळेस पहा चुकी झाले. यावेळेस नो बॉल होता कुठेतरी चुकी झाले. यावेळेस येणारा चेंडू फ्रेटचा 2 चेंडू 10चं समीकरण. नो बॉल वरती जर प्रहार केला असता तर 2 ते 3 4 6 धावा मिळाल्या असत्या तर मॅचला पूर्णपणे क्लोज घेतलं असतं. येस डेलिबरेट डॉट बॉल आहे. चुकी झाली यावेळेस. 1 चेंडू 10चं समीकरण. येस 9 धावांनी विजेता होताना पाहायला मिळते. लक्ष्मण 11 जांभूर संघ.